नमान संपलो. आता 16 अध्याय कशा करता आला ते काही दैवी संपत्ती असुरी संपत्ती 9व्या अध्यायामध्ये सांगितलेली. महात्मानस्तमाम कोणती संपत्ती दैवी आणि असुरी संपत्ती सांगितली. थोडक्यात सांगितले. आधी देतो पहिल्या जेवणाला गेलो तर म्हणलं काही नाही 10 लाडू खायचे होते पण 2च वाढले. म्हणलं दुसऱ्या जेवणाला गेलं टोपलं तर टोपलं. भरपूर सांगतो. त्याच्यामध्ये अगोदरी दैवी संपत्ती दुसरी कोणती आसुरी संपत्ती. पहिला गुण कोणता आहे अभयम. प्रत्येक माणसाला मंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत अभयाची इच्छा आहे. अभिनिवेश म्हणतात. प्रत्येकाच्या पाठीमागे कशाची भीती लागलेली आहे. मरण चुकवण्याचा जरी प्रयत्न केला तरी चुकवण्याचा जरी प्रयत्न केला तरी चुकते का आल्याशिवाय. मागे पुष्कळच्या लोकांनी चुकवण्याचा प्रयत्न केला कुठे आहे का. पूर्वीचे लोक आता आहे का. आताचे लोक पुढे राहतील का. आता इथे नाही का म्हणजे इथं पाठ तुम्ही नाही पाहता संतान उजी पाठ घ्यायचे विठ्ठल बागोले विद्यवा. आता कुठं आहे मग काळवादी मत आहे ना. काळाच्या सपाट्यामध्ये सगळे सापडलेले आहे. मग तो काय क्षणाक्षणाची करावा कडे आयुष्य खातो का आयुष्य संपलं की जमलं. मग इच्छा आहे माणसाला आपण मारू नये काय करू नये. आणि मरण तर आल्याशिवाय मग तो उपाय काय झाला. तात्पर्य कशा करता झालं. शरीराने कोणी अमर होऊ शकत नाही. सिद्धांत शरीराची उत्पत्ती आहे. उत्पत्ती लागली की कोणता ज्याला ज्याला उपज येते म्हणजे शरीर केव्हा ना किंवा आपल्या कारणामध्ये विलीन झाल्याशिवाय राहत नाही. मग मनुष्य निर्भय कशाने होतो बोधाने होता. दृष्ट्या बाकीचे सोडून द्यायचं. उदाहरणार्थ मग राजा परीक्षितीचा तो राजा परिस्थिती आहे ना शांत होता आपला. मग मरणाची आठवण केव्हा झाली त्याला ब्राह्मणाने शाप दिला. मग त्याला कळून चुकला तर आपलं मरण 100 वर्ष नाही. किती दिवस 7 दिवस. आणि मग आता काहीतरी उपाय आता मला वाचवेल कोण कोण. बरोबर आता म्हणलं तर साप आहे की जो काही चावणारा साप काही तो इंद्रायणी मधला आहे का गावरान साप आहे का. मग साप म्हणजे काय पाहिजे. मला मग 7 दिवसामध्ये काहीतरी करून घेतलं पाहिजे. म्हणजे मग ते शुक्ताला आपण तुझी गंगा किनारी काय बांधली त्याची माणसं भेटायचे. पण ते माणसं म्हणजे काय आपले कसं काय आहे ठीक आहे का अमुक आहे का चालले आपले प्रसाद पाहिजे का काय पाहिजे का पैसे पाहिजे का. पैसे दिले म्हणजे काय मरण चुकत असते का. म्हणजे पुष्कळ म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका. जर तुमचा देह पडला तर तुम्हाला इतर माणसाप्रमाणे नाही. इतर माणसाला कोऱ्यात लाकडात जाळतात तुम्हाला कशात जाळू
चंदनाचा लकडा तुमच्या नावाने धर्मशाळा बांधा. मला असा एकही येत नाही की तुम्हाला मरणापासून येतात, विचारपूस करतात, जातात, पण त्याची पूर्वपुण्याही फळाला आली. मग कोण भेटलं? शुकाचार्य. आजी पुण्य फळ आले. असं आहे. कोणा पुण्य कोणा माझ्याकडे. मग शुकाचार्याने त्यांना बौद्ध दिला. भागवत सांगितलं. मग शेवटचा दिवस आला. आज त्याला आता साप चावून तो काय होणार? तो साप येऊन बसला. मग ते परिस्थितीला विचारलं, म्हणलं आज तुझा मरणाचा दिवस आहे. तो साप येऊन बसलेला आहे, तो काय करणार? तुला सभा घेणार. ब्राह्मणाची वाणी आहे. मग तो आज मरणार आहे. मग तो काय उत्तर देतो? मरण नावाची वस्तू काय झाली? संपून गेली. आतापर्यंत मी मरणार असं वाटत होतं, आता काय झालंय? अमर झाले. कशामुळे? तुमच्या बोधामुळे. मरण माझे मजा केली. म्हणला तर तो साप त्याने या ब्राह्मणाची वाणी खरी करावी आणि मला काय द्यावा? सभा घ्यावा. कोण म्हणतो? परिस्थिती म्हणतो ना. पहिली अवस्था कशी होती? घाबरला होता, मी काय होणार आहे? मला कोण वाचवील? कुठला होता? आणि आता कोणती अवस्था आहे? म्हटलं आता मरण आमचं काय झालं? साप चावला तरी मी सुद्धा मरत नाही, काय होत नाही, अशा बोधावर. मग राजा परीक्षित हे बोलणं ऐकून आपलं काम संपलं. आता कोण म्हणतो? नाही, परीक्षित नाही, शुकाचार्य. आपलं काम काय झालं? संपलं. मग तो साप काही येत नाही. मग त्याला सांगितलं, म्हटलं बा मी जोपर्यंत इथं तोपर्यंत साप आतमध्ये येऊ शकत नाही. कारण त्याला असं वाटतं मी जर गेलो, शुकाचार्याचं दर्शन झालं तर या माझ्या पोटात असलेलं विष अमृत होईल. जरी चावलं तरी परिस्थिती काय होणार नाही. ब्राह्मणाची वाणी काय झाली पाहिजे? मग सावा म्हणून शुकाचार्य थांबवत असतात का तिथे? आपलं काम काय झालं? त्याला कोणत्या पदावर आणलं? अमर. शिक्षकाने खरी तयारी करून दिली म्हणजे परीक्षेच्या वेळेला शिक्षक थांबत असतो का? मग कशी तयारी करून देतो? 50 पैकी मग थांबत असतो का तो? मग शुकाचार्य का थांबले का निघून गेले? पण कोणत्या पदावर आला? अभयम. एक सुंदर वर्ण आहे. अभयम सत्पदावर 26 पद आहे ना. किती आहे 26 पद? गीतेत आहे म्हणा. अभयम सत्पदं दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायश्च अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्ति अपैशुनम् दया भूतेषु लोलुप्तुं मार्गं तेज क्षमा धृति शौच द्रोह नातिमानता भवन्ति संपदम्. म्हणून अभयपदाचं वर्णन आपण काय केलं? वर्णन केलं. प्रत्येकाच्या पाठीमागे संत अथवा देव, तर देवच संताच्या रूपाने येतो.
कोणाच्या रूपाने येतो? देव संताच्या रूपाने येतो देव. पण ज्ञानेश्वर महाराज कोणाच्या रूपाने आले? महाविष्णू अवतार अवतार. पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. नाव ठेवले ज्ञानी. दैवी संपत्तीतला पहिला गुण आहे. नन्मरणे निर्विवाद जगा. एक 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 दृष्टात त्याच्या विरुद्ध कोणती संपत्ती दैवी नाही, दैवीच्या विरुद्ध आसुरी संपत्ती. किती पद आहे त्याच्यात? आसुरी संपत्ती. गीतेत आहे बरं इथं. गीतेत दंभ दर्प अभिमानस्य अज्ञानं चापि जातस्य पार्थ संपदा महासुरी. त्याला आसुरी संपत्ती म्हणतात. दंभ दर्प अभिमानस्य. दंभ म्हणजे केलेलं पुण्य लोकांना तोंडाने सांगत बसायचं, याला दंभ असं म्हणतात. अलीकडे तर पत्रिका केवढ्या असतात, ते आमच्याकडे येतात. माणसाला झोपेला काही घातलं तर पण जाहिरातच अंतरायची मोठ्या मोठ्या. पूर्वीच्या काळात असं ती प्रथा आपली थोडी चालू आहे ना. बंद पडे हे बाय एवढा मोठा जोक महाराजा स्वतः होतो, जाहिरात आहे का? नाही. बरं आजपासून आहे का 100 वर्ष झाले, 100 वर्ष झाले जाहिरात आहे का? नाही. आणि सत्ता केवढा लहान सहान जाहिरात आहे एवढी. आणि मोठ्या ठोकळ्या अक्षरात असते. आता अलीकडे प्रथा निघाली, कीर्तनकाराचा फोटो येतो, पूर्वी नव्हता. आता काय, जो एक कीर्तनकार राखवला ती पत्रिका द्यायला गेले तरी पत्रिका घेतली, फाडून फेकून दिली. त्याला विचारलं, म्हणलं असं काय, कोणता गुन्हा झाला आम्हाला? तर म्हणला बुवा लिहितो, नाव लिहितो का? महाराज का लिहित नाही? एक कीर्तनकार होता, महाराज वगैरे. फोटो कुठे होता? फोटो दिसला नाही. ऐकून मग दुसरा कीर्तनकार, फोटो होती त्याच्यात. कशात होती? जाहिरात. म्हणला केसरीतून सकाळ मध्ये होती का? फोटोवरच फक्त जाहिरातीवरच फोटो काढतो का? आणि सकाळमध्ये का देत नाही? तर म्हणलं एक एक प्रकार आहे. बरं फोटो काढली, सगळं काय आलं. गाडी आणली बघा नेण्याकरता, कटरा गाडी आणतो. कटरा गाडी आणतो. जवळ येत नाही. त्यावेळेस ते प्रसिद्ध कीर्तनकार पांडुरंगचा दानत होते. अशी गाडी बिडी आणली ना जात नाही. मग ते अशी गाडी आहे. बरं फोटो दिला, गाडी चांगली आली. मला नौकरा हाती बोलावतो का मला? तो आला नाही नेण्याकडे. सगळे रंग आम्हाला माहिती आहे म्हणून. पूर्वी कीर्तनकार कुठे जास्त होते, आता कीर्तनकार काय झाले? जास्त झाले. अरे गेल्या वर्षी 96 पोरं बाहेर पडले 4थ्या वर्षातले. किती कीर्तनकार झाले? 96 कीर्तनकार एका वर्षाला. 96 असे किती कीर्तनकार झाले? मग जेवढे जेवढे संस्थेतून बाहेर पडले तेवढे काय झाले? आणि पूर्वीच्या काळामध्ये एखादा कीर्तनकार बाबा वाजय होणारे सुद्धा कुठं काय झालं? हे सारे कोणी गेले? पांडुरंग बाबाचे. आता आता
प्रश्न वेगळा, पूर्वीचा प्रश्न वेगळा. मग आता कीर्तनाला एखाद्याला विचारून म्हणलं आमच्याकडे सप्ताह आहे, विषयांतर आहे. म्हणलं कीर्तनकार न्यायचं आहे, काय न्यायचं आहे? कीर्तनकार नाही. कोणी कीर्तनकार आहे का हनुमान जयंतीला? मग तो ज्याला म्हणतो ना तोला मीच कीर्तनकार. दुसऱ्याला कशाला शोधत होता? अरे पण संस्थेमध्ये 4 वर्ष काढले होते का? 2 वर्ष होतं. 2 वर्ष होतं. 1 वर्ष राहिला तरी काय होतं? कीर्तनकार होतो. आणि 4 वर्ष राहिला तरी. कीर्तनकारच होतो. म्हणून तो महाराष्ट्रामध्ये धर्मजागृती आहे. काय धर्मजागृती. नाही तर तुम्हाला टोपीवाला आणि धोतरवाला माणूस दिसला रस्ता. ही सारी पुण्याई कोणाची आहे? जो मारत ना. जोग आहे. दिसतो का टोपीवाला पोरगा? धोतर नेसणार. ते आमच्याकडे लोक येतात ना म्हणून सांगितलं एक धोतरवाला नसतो बा. बाबा काय वय आहे तुमचं? 55 वर्षाचं. हे मोठा तरी इजार असतो. तुम्ही बघा किती ते. आता भारतीय संस्कृती लोप पावता चालली आहे. धीरे धीरे काय झाली ती नाही शिकली. मग अशा काही धर्मसंस्थाना राहतील तर संस्कृती काय होईल? ठीक आहे. नाही तर संस्कृती संपली. नव्हे आपला जास्त सिद्धांत नको. ज्ञानयोग व्यवस्थिती. ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे भगवत प्राप्तीचे 2 मार्ग आहे. एक ज्ञान आणि दुसरा आहे योग. कशा करता? ज्याला जे जे पाहिजे त्याप्रमाणे, ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे ज्ञान आणि योग. अभयम सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती. मग सगळे एक 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 प्रकार. दानम दमश्च यज्ञश्च. मनुष्य देहामध्ये दान करता येते. त्याला परोपकार म्हणायचं. काय बोलायचं? तर म्हणाला आमच्याकडे पैसा नाही. ज्याच्याकडे पैसा असेल त्याने काय करावं? दान करा. मग आम्हाला दानाचा विधी काय उपयोगाचा? आमच्याच घरी खायची मारामार. खर्च आहे 5,000 आणि पगार आहे 50,000. एका घरची गोष्ट सांगू ना. दीपावली सणाला श्रीमंताच्या पोराने काय आणले? फटाके आणले. आणि गरिबाचे पोरं म्हणायला लागले बाबा फटाके फटाके. अरे पण फटाके पाहिजे. नंतर पाकिटामध्ये काय पाहिजे? पैसे पाहिजे. नुसतं पाकिट दाखवलं म्हणजे फटाके देते का? गरिबी म्हणतात त्याला. काय म्हणतात? गरिबीमध्ये मुलाची इच्छा पूर्ण करता येत नाही. सणाच्या दिवशी त्यांना सण करता येत नाही. आपल्या देशामध्ये अजून काय आहे? गरिबीच आहे. धनिक लोक किती आहे? थोडे. श्रीमंत लोक काय? कमी. अजून सुद्धा झोपडीत राहणारा वर्ग आहे. मग बापाने सांगितलं म्हणलं बा श्रीमंताचे पोरं काय उडवतील? फटाके वाजवतील. तुम्ही जायचं कुठे? त्यांचे पैसे. त्यांच्याबरोबर. मग ते फटाका काय करतील? वाजवतील. उडवतील. मग त्याचा आवाजाचा आनंद बरं का त्यालाही आहे. ज्याचे फटाके आहे त्यालाही. आणि आवाजाचा आनंद दुसऱ्यालाही आहे. कोणाला आहे? दुसऱ्याला. कशा करता सांगितलं? आनंद. अधिकारानुरूप असते. तेव्हा भलत्याच कार्याकरता भलताच उपयोग होऊन काम भागत नाही. त्याला अधिकार लागतो. योगाचा अधिकारी असेल तर
योग करावा, ज्ञानाचा अधिकारी असेल तर कर्माचा अधिकारी, उपासनेचा अधिकारी, प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहे ना. कोणत्याही पदावर ते कोणत्याही माणसाला नेऊन बसवतो का? जमेल कधी? त्याला त्याची योग्यता असावी लागते. काय योग्यता ज्याची जशी एखाद्या माणसाला वाटलं कोणीतरी अधिकारी व्हावं, मग तो अधिकारी होण्याकरता काय कलेक्टर व्हावं अधिकारी. मग कलेक्टरचा फॉर्म भरला, त्याला सांगितलं तुम्हाला काय व्हायचं, म्हणलं कलेक्टर. फॉर्म भरलेला, म्हटलं करायचं, म्हणलं घ्या अंगठा. आणि काय व्हायचं जमेल का? मग क्वालिफिकेशन पाहिजे. काय पाहिजे? म्हणून योग ज्ञान तुम्ही मार्ग निवडायचा, काय करायचा, आणि त्या मार्गाप्रमाणे असं तरी साधना करावी लागेल. ज्ञान योग व्यवस्थित याचा. म्हणून योगाने काय मिळवायचं आहे? परमात्मा प्राप्ती. ज्ञानाने सुद्धा काय मिळायचे? परमात्मा प्राप्ती. आणि उपासनेने सुद्धा काय मिळायचे? यत् सांख्ये प्राप्यते तद् योगैरपि एकम नित्यंच आहे ना. यत् प्राप्यते स्थानं तद्योग एकम. एकम हे पश्यते लोक आहे. म्हणजे आता जसा अधिकार असेल त्या अधिकाराला त्याला मार्ग झाला. दैवी संपत्ती, ज्ञान, दान करण्याचा अधिकार. दान कोणी करू शकतो? म्हटलं भिकारी दान करू शकेल का? नाही का? एखादा ह्याची गोष्ट सांगतो का? एक शामबाबा महाराज होते, त्याचं चांगलं वचन त्याला मधुकरी मिळाले. मी लावारीस लोक आता धर्मशाळेत संपले. ज्याला कोणी नाही, अनाथ लोक असायचे ना, त्याला मिळालेल्या मधुकरीतून भाकरी देत होते. मधुकरी आणता आणता काय जर दिसली तिला सुद्धा चटकोर काय कोणालाही सुद्धा दान करण्याचा काय अधिकार. प्रत्येक एखादा मनुष्य 5,000 देऊन दिली, गरीब 50 रुपये दिली, त्याला एक सुद्धा दान करण्याचा काय आपापल्या ऐपतीप्रमाणे. तोही सुद्धा भिकारी सुद्धा ज्ञान करू शकतो. तोही सुद्धा भोकेल्या माणसाला आपल्या मधुकरीतून काय देतो प्रत्येक. आणि पुन्हा फल सारखंच आहे. तुम्हाला कल्पना आहे? एखाद्या श्रीमंत माणसाने 5,000 रुपये काय दिले, आणि एखाद्या माणसाने 5,000च्या ऐवजी 100 रुपये दिले, तरी फल कसं आहे? कारण त्याची ऐपत किती आहे, आणि त्याच्या ऐपतीप्रमाणे तरी म्हणून दान त्याच्यामध्ये सगळ्याचा अधिकार आहे. आणि शेवटी दान दिलं तर पैसा कमी होतो ना. 500 रुपयातून 50 रुपये दान दिले, 450 झाले. मग कमी होते ना? कमी होत नाही, उलट वाढत असते. काय होते? मला जरा का दान, कारण परमात्म्याने सांगितलंय दान करा. नदीतलं पाणी पक्षी प्याला तर नदीतलं पाणी कमी होते का वाढतच राहते. पुन्हा परमात्मा येतो. इकडून आला तिकडं नेलं की पुन्हा जसं आहे तसंच. पक्षी पाणी प्याला म्हणजे
तुलसी पंची के पीने से घटे न सरिता नीर, दान देने से लक्ष्मी ना घटे. दान देणाऱ्या माणसाची लक्ष्मी घटत नाही, किंबहुना काय राहते. वाढत राहते. म्हणजे दान देण्याचा विधी आहे. दानम दमश्चेज्ञस्य. स्वाध्याय म्हणजे दिवसातून काही ना काहीतरी आपलं काय केलं पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे. म्हणलं आम्हाला वेळच नाही. 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. थोडा का होईना पण माणसाने अभ्यास. एखादा मनुष्य कल्पना करा, आता एखाद्या माणसानं दिवसातून क्षणभरही सुद्धा देवाकरता वेळ काढली नाही. किती? क्षणभर सुद्धा. 12व्या अध्याय श्लोक आठवत नाही तिथं. मग त्याला काही फल मिळते का म्हणलं, त्याने जे काही काम करत असला काय 12व्या अध्यायामध्ये अभ्यासाची सांग सिद्धी. अभ्यासाचे बळे एक गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजली केली एकी. शिवसखी आरी पडे, कमवीर पाय वाट जोडे, एकी वाघ्र मधुकडे अभ्यासी केले. म्हणून अभ्यासाची काही सर्वथा किरण याला अभ्यास. पण अभ्यासाकरता जर क्षणभर जर दिले, मग काय करायचं? जे जे कर्म होईल ते ते कर्म नाही ईश्वरार्पण करायचं. जायचे नाही का आता पुढचं नाही पुढची अभ्यासाची काही सर्वात म्हणून माझ्या काही अभ्यास पुढे ते संपलं. अभ्यासाची काही म्हणून माझ्या काही पुढची होई. हे पाय जयाचे याच्यामुळे सगळं जगत चालते अशी होय. अभ्यासाची काही सर्वदा दोष आहे. अभ्यासाची मिळ ज्याच्या योगाने संपूर्ण ब्रह्मांड चालते त्या ईश्वराला ते कर्म समर्पित होई आठवत नाही. करणे का हे आता आठवले. करणे का न करणे विश्वजनितचे जेणे पुढची होई त्याला हे कर्म अर्पण करणं नाही की नटी आपल्या ठाई ते जाणार तीच होय. करणे का न करणे आगवे तुझे विश्वजडितचे जेणे त्या परमेश्वराला काय कर. माझ्याकडे आहे मित्र दाखवली होय. करणे का न करणे आगवे तोची जाणे ही ओवे नंबर 28. अभ्यास पे समर्थो मत कर्म पर या श्लोकामध्ये करणे का न करणे आगवे तोची जाणे होण्या पुराचे काही सगळ्यात
करणे का न करणे आगवे, विश्व चालत असते. आपल्यामुळे विश्व चालत असते का? ते कर्म कोणाला अर्पण करायचं? ईश्वराला. मग ते कर्म सांगू का ईश्वराला ते कर्म द्यायचं? दानम दमस्य दानाविधी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये दानामध्ये बरेचसे प्रकार असतात. तेव्हा शरीर सुद्धा काय करतात? दान करत असतात. तर भगवत प्राप्तीमध्ये काय दान करणं म्हणजे आहे ना, ज्याचे दिले त्याचे. शरीर कोणाचं आहे? मग हे तुमच्या दानाचं आहे ना, ते तुमचे हरिद्वारचे स्वामी, हरिद्वारचे स्वामी होते. त्याच्या भावाने त्याला काय दिले? किडनी दिली. ते फेल व्हायला लागले तर बहिणीला दिली असं म्हणतात. मला माहिती ते त्याच्यात जुळलं पाहिजे. हे सुद्धा दानच आहे ना. रक्तदान करतात, हे सुद्धा काय? ते सर्वात दानामध्ये श्रेष्ठ दान आहे. ते जीव वाचतो. काय वाचतो? पैशाचं दान दिलं तर गरीबाचा श्रीमंतच होतो, आणि रक्ताचं दान दिलं तर श्रेष्ठ ज्ञान आहे. दानाचे प्रकार आहे. दानम दमस्य यज्ञस्य स्वाध्याय. ईश्वर प्राप्ती करता काहीतरी स्वाध्याय करणं. अलीकडे चांगली गोष्ट आहे, संस्था निघाल्या. नाही तर स्वाध्याय म्हटल्यानंतर लोक काय करायचे? नुसतं ग्रंथाला हात लावायचे. काय लावायचे? स्नान बिन झालं आपलं, गंधबिंद ग्रंथ. गाव वाचले का ज्ञानाचं इतर बनायला लागले होते. आता ग्रंथाला फक्त काय लावलं? हात लावला. माझा वाचण्याचा विधी लोकांनी नुसता ग्रंथाने हात नाही लावायचा, पारायण करायचे. काय करायचे? मग त्याच्यामध्ये जोग महाराजांच्या संस्थेत नुसतंच पारायण नाही, पाठ करायचे. त्याच्यामुळे अलीकडे काय आता त्यांना बक्षीस मिळते. जेवणा बिवणाची सोय आहे. ज्ञानेश्वरी पाठ करण्याकरता भरपूर पोरत. 4 वर्ष झाल्यावर काय करतात? आनंदाची गोष्ट आहे ना. त्याला स्वाध्याय म्हणतात. दानम दमस्य यज्ञस्य स्वाध्याय. दबार काहीतरी मिळण्याकरता आपण जे काही क्रिया करतो, तप असं शारीरिक तप, मानसिक तप. असे तपाचे काय? त्या प्रिय देवताला या यात्रा देखील करावया. 8 प्रहार पाहिजे. आता कमी झालं, वारी असायची ना पूर्वी. आता वारकरी कमी झाले, वारी करणारी काय? हे महिन्याची वारी सुद्धा पायी करतात. येण्या जाण्याचं काय? भोसरी कर्मावली कुठले कारभारी महाराज. मग पुढे तर वाहनाची आली. काय रे? पायी तीर्थयात्रा घडो, देह समजा घरी पडो. एखादा विद्यार्थी होता, अरे खरे प्रदक्षिणा केली का? हा म्हणला प्रदक्षिणा केली गो. म्हणला प्रदक्षिणा तर तुझं इथंच दिसून प्रदक्षिणा कशी केली? एक तुळशी होती बघा कुठं खोली, आणि त्या तुळशीला काय करायचं? मला माझी काय झाली नाही ना. तेव्हा तुळशीला सुद्धा काय पाहिजे? आणि प्रदक्षिणा करायला काही जागा तर पाहिजे. मग ते आम्ही ते कुठं पंढरपूरला होते. पंढरपूरला उठलं, इथे तुळशी नाही लावायची. तो खास तुळशीचं काय करायचं? वृंदावन करायचं.
कोणालाही तुळशीची काय करता आली पाहिजे. आता अडचणीच्यामुळे कुठली आली नुसते नमस्कार करून चालू लागला, पण खरा विधी आहेत. तुळशीची काय केली पाहिजे, प्रदक्षिणा केली पाहिजे. मध्यंतरी मग तुळशीचं काय पाहिजे, वृंदावन पाहिजे, पंढरपूरला आहे पाहिजे, तिकडच्या मित्रांनो इथं बांधा वृंदावन. एकांत देवाच्या तुळशीच्या ते सिस्टर अंबानी बरंच प्रमाण प्रदक्षिणा करायला कुठे करणार नाही प्रदक्षिणा. जागाच आहे शरीर इमारतीतल्या लोकांना तर तुळशीची प्रदक्षिणा तर लांबच राहिली. त्यांना विचारलं तुळशी म्हणजे काय, आणि ते इमारतीला मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये लोक राहतात ना, मग दार उघडल्याबरोबर पहिलं दर्शन चपलाचं होत असते ठीकसाठी. पहिलं दर्शन करा, हे बाजूला करा. एका माणसाला 3 जोड असते चपला, बरं का. संडासला जाणाऱ्या चपला वेगळ्या, बरं का. आणि फिरायला जायचं काल आहे त्याच अलीकडचा काळ आहे. आता कोणाच्या घरी जायला लागलं आणि तसं वाटतं हे घर चांभारात आहे का, दुकानात तरी चपला कमी. आणि अलीकडच्या काळात पूर्वी जायचे म्हणजे आपण काही चपला काढून देवापर्यंत जात नव्हते, देवघरात जात नव्हते. आता काय झालेलं आहे, ज्याचं स्थान तिथेच दिलं पाहिजे. आता चपला सहित कुठं जाते, देवघरात. स्वयंपाकघरात तर प्रश्नच नाही. कोणी बाई उभं राहून काय बिना चपलाने उभे राहते. हे तर कमीच झालं बघा. लग्नाला जातात ना, कोण्या कार्यक्रमाला जातात, एक पिशवी घेऊन जातात, मग गादीवर बसायची वेळ आली, पिशवी काढून चपला ठेवायचं. त्यांना विचारलं का एवढा इतकं महत्व का, मला 500 रुपयाची चप्पल आहे. नेली म्हणजे 500 रुपयाला. जाऊ द्या, दृष्टांत आपला दानम तपस्या स्वाध्याय तपास आहे. त्या प्रत्येकाचा तपाला काय सांगितलेलं आहे, त्या तपाचे 17व्या अध्यायामध्ये देव द्विज गुरु प्राज्ञ पूजा ब्रह्मचर्य मजंशाचं शारीर, हे सगळे तपाचे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम, हे सगळे सेवा धर्म सांगितले आहे. कोणता धर्म सेवा येतं पाहिजे, देवाची सेवा करणे. देव द्विज श्रेष्ठ पुरुषाचे, देव द्विज गुरु 13व्या अध्यायामध्ये भरपूर आलेलं आहे. आचार्य उपासना 13व्या अध्यायामध्ये विचारलं होतं, हे सगळी सेवाच आहे की आपणच काय उपयोग. यांचं मामासाहेबांचं चरित्र वाचा, त्यांनी जोग महाराजाची काय केली, सेवा केली. प्रत्येकाची सेवा नाही. इथं तुमचे विठ्ठलराव मुली होते ना, त्यांनी सुद्धा शांताराम गुरुजीची काय केली, ते काशीनाथ खराटे म्हणून होता, त्यांनी कदमवालीची सेवा केली. आमच्या भाऊसाहेबाच्या मध्ये एक रामनाथ नावाचा पोरगा होता, पुढे आजारी पडले ना, त्यावेळेला त्यांनी सेवा केली. तेव्हा सेवा विधी सांगितलेली आहे. कोणाची सेवा करावी, कशी करता प्रकार कमी झालेला आहे. आई वडिलाची सुद्धा काय असते
देव द्विज आचार्य देव पितृदेव मातृदेव मातृदेव आचार्य देव. आहे का नाही? त्यांचे आपल्यावर ते उपकारानंतर उपकार आपण फेडू शकत नाही, तरी पण ते उपकार फेडण्याच्या करतात सेवा ते तर सेवा दारवंटा मग स्वाधीन करी सुबटा. सुबटा. देव द्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौच मार्जन ब्रह्मचर्य मयोसाच शारीरम. हे एक एक व्रत असतं ना. उदाहरणार्थ सोमवार व्रत आहे, एकदा का होईना म्हणजे जेवतो ना. कधी? सोमवारी. व्रताचे पुष्कळ प्रकार आहे. काही व्रत दिवसभराचे असतात. एकादशी व्रत दिवसभर ते काय रात्री सोडायचं असते का? नाही. दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसाचं व्रत. काही 8 दिवसाचे, काही 3 दिवसाचे, काही 7 दिवसाचे. राम याच्यामध्ये गोकुळाष्टमीमध्ये सुद्धा 8 दिवस काय असते व्रत. राम जन्मामध्ये सुद्धा 8 दिवस. बरं आहे. नवरात्र नवरात्र वगैरे सगळे. 9 दिवस. पण असं एक व्रत आहे की जे जन्मभर पाळावं लागतं आणि त्याला ब्रह्मचर्य म्हणतात. ते एका दिवसाचं आहे का ते काय अनुष्ठानाचं आहे का? मग कुठपर्यंत? जन्मल्यापासून. मग कठीण व्रत आहे. देव द्विज गुरु पूजन शौच ब्रह्मचर्य. आपल्या संस्थातले ते बाबासाहेब म्हणा, लक्ष्मण महाराज म्हणा, आहे ना त्याच्यामध्ये बंकट स्वामी महाराज. म्हणजे काही एकादशी दिवसाचं असते का? सगळ्यात कठीण व्रत आहे ते. कोणतं व्रत आहे का नाही? त्या व्रताचे नियम काय करावे लागतात? चिरंजीव पदाचा कोणता? त्याच्यामध्ये साधकाला मोठा डोळाचपणा दाखवलेला आहे. आणि शिकवलं पाहिजे संस्थेने. म्हटलं संस्थेमध्ये काय केलं पाहिजे? मग तप म्हणतात. आणखी बरंच क्रमाक्रमाने सांगितलेलं आहे. हनुमान जन्म कधी आहे? मग चालू द्यायचं परवापर्यंत. बरं आहे, राम जन्म झाला कोणता करू? हनुमान जन्म इथेच करू आपला. थांबा 11 वाजत आले. श्री गुरुचरण सरोज